कुठला या परम पावन वेदशास्त्री संप्रदायात चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे। मग तो आपल्या रक्तातला जरी असेल, आपल्या नात्यातला असेल आणि तो चांगला वागत नसेल तर मग त्याच्याशी तुम्ही काही वागा, नका स्वीकारू। पण कोणी असू द्या, तुमचा परिचय नसू द्या, पण त्याचं जीवन जर सोन्यासारखं निर्मळ असेल तर त्याच्या लांब जाणं म्हणजे आपलं 10 पिढ्याचं पाप उतवालं असं समजायचं। कल्पना करा, तुमच्या माझ्यासाठी चोखोबाराय किती निर्मळ होते हे काय गिरगावच्या बाळ्याला सांगता येईल? एवढी लायकी आहे का माझी? महाराज स्वर्गातल्या अमर लोकांना जीवदान द्यायची ताकद ज्यांच्यात, तो जगात एकच पठ्ठ्या जन्माला, ती फक्त चोखोबाराय। ती म्हणतो चोखोबाराय। आणि त्या चोखोबारायच्या मंडळीचं वक्षस्थळातलं दूध संपलं। बरेच दिवस कसं तरी लेकराला सांभाळायचा प्रयत्न केला आणि सहज उदात्त अंतकरणाने मालकाला सांगितलं, मालक आता तुम्ही एक गाय घेऊन या। गाय आणण्यासाठी मेहुणा राजाला जायचं ठरलं। बुलढाणा जिल्ह्यात मेहुणा राजा नावाचं गाव आहे, तिथं निर्मळा नावाची बहीण दिली ती चोखोबारायची। संसाराचे भय धरोनी मानसी, चोखा मेहुन पुरीशी जाता झाला। पुरावा या अभंगातला। संसाराचे भय धरोनी मानसी आणि चोखा मेहुन पुरीशी जाता झाला। तिथं गेल्याबरोबर बहिणीनं जवळ अंथरून टाकलं। बैसोनी एकांत पुशे गुजमात, वहिनी शमवंत आहेत की। भाऊजाईने विचारलं, दादा वहिनी खुशाल आहेत का? तुम्ही तुमच्या भावाला काय म्हणताल जर राखी बांधायला आला तर? एकच म्हणताल, दादा आई खुशाल आहे का? दादा बाबा खुशाल आहेत का? दादा तुझे पोरं खुशाल आहेत का? इथं बसलेल्या कोण्या बाईनं हातवरी करून सांगा, मी भावाला म्हणत होते भाऊजाई खुशाल आहे का? चपलाचं मंदिर बांधीन मी तिच्या, कारण तुमच्या जिभेला अशी वेल्डिंग झाली, तुम्ही भाऊजाईला नीट म्हणतच नाहीत, त्याच्यामुळे तुमची भाऊजाई भारीची साडी नेशीत नाही। विठाला 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 या बाईला माहेरातून भारीची साडी नेसून यायची, तिनं भावाला चोंभाळायचं नाही, तिनं जास्तीत जास्त भाऊजाईचं वर्णन करायचं। भारीची साडी भेटणार तुम्हाला, भारीची भारीची। 700 वर्षापूर्वी निर्मलाबाई साहेबांनी किती कौतुक केलं आपल्या भाऊजाईचं। वहिनी क्षमवंत आहेत की, वेगात सांगतो दैवर महाराज। चोखोबारायने सांगितलं, ताई सगळे खुशाल आहेत पण तुला भासा झाला ग, त्याच्या आईला दूधच नाही, गाय नेण्यासाठी आलतो। याच्यातला मधला संदर्भ सांगतो बरं का, तुम्ही हा संदर्भ आपल्याकडे लावायचा नाही। बहिणीच्या घरची गाय भावानं कधीच आणायची नाही। पुन्हा गिरगावकराच्या नावानं दगड टाकताल। बाळू महाराजांनी सांगितलं, अडचण आल्या बहिणीची इथल्या गायी आणता येत नसत्यात गाडे कर बुवा। मग चोखोबारायनं आणली, त्याचा एक पुरावा सांगतो। चोखोबारायनं सांगितलं, सोयरा दीपावळी पंचमीला साडी चोळी देता आली तर ताईला देवा ग। बहिणीच्या घरचं खाणं म्हणजे उलटी गंगा वाहत असते, 4-4 पिढ्यापर्यंत त्याचा दोष जळत नसतो। बाई किती हुशार होत्या। बाईने सांगितलं, मालक तुमच्या ताईची गाय आणायची, फुकट आणायची नाही आणि पैसे द्यायचे नाही। गाय फुकट आणायची नाही आणि पैसे द्यायचे नाही। पैसे द्यायचे नाही याच्याकरता जवळच पैसे नव्हते, मग फुकट आणायची नाही याचा अर्थ काय? गाय आणि वासरू परत करायचं आणि त्या दुधाच्या बदल्यात तुमच्या ताईनं जेवढा वेळ मला दास्यत्व सांगितलं तितका वेळ मी त्यांच्या घरचं काम करील, याचा अर्थ गाय फुकट आणायची नाही असं सूत्र होतं। बऱ्यापैकी 2-4 सूत्र आहेत पण वेगात येतो, 1-2 तरी मुद्दे सांगता यावा असं म्हणून पुढे सरकतो। असो, आणि सांगितलं ताई गाय पाहिजे। तात्काळ मालकाला निरोप गेला, शेतात मालक होते, भारदस्त होते, श्रीमंत होते, 700 वर्षापूर्वीचा काळ येतो। मोठ्या माणसांचं वाक्य, चोखोबारायच्या मेवण्याच्या बैलगाडीला म्हणे सोन्याच्या शिवळा होत्या। मी काय तिथला सरपंच नव्हतो, पण पुराण सांगते, पहावे पुराणी विचारोनी। वारकरी संप्रदायातल्या लोकांनी पुराणाचा आधार घेऊन बोललं पाहिजे। भंगिऱ्याचा आधार घेणं म्हणजे त्या कीर्तनकारालाही नरकाला जाणं, त्याला पाकिट ज्यानं दिलं त्यालाही नरकाला जाणं, आणि त्याचं जनकीर्तन ऐकले त्यालाही नरकाला जाणं। विठाला विठाला पाहुणी ग्रंथ किंवा पहावे पुराणी विचारोनी तुकोबारायचं मत आहे। एवढी मोठी श्रीमंत भारदस्त बहीण मालकाला बोलवलं, सांगितलं गाय न्यावी लागते आणि लागली सांगितलं एका निमित्तानं, चला पंढरीचं दर्शन होईल, मालकाचं मालकिनीचं दर्शन होईल, तीर्थराजाचं दर्शन होईल, चंद्रभागे मातेचं स्नान होईल, चला आपण, आणि बाळही पाहण्यात येईल। लागली डमणी झुपली, बैल घेईल थाट, बुलढाणा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात लगेच पंढरीला बैलगाडी पोचली। दया सांगते दया।
चोखोबरायांनी पाहिलं, मंडळीनं बघितलं, वंस आल्यात. या ताईसाहेब, हात जोडले. हातात असं बालक होतं, ननंदेच्या हातात देऊन टाकलं. वहिनी, याची त्वचा निळसर पडलेली आहे, हे डोळे उघडत नाही, अंगावरची त्वचा रुक्ष झाली. कारण काय? काल परवापर्यंत 4-2 चमचे दूध पोटातनं हृदयातनं येत होतं, त्याला पाजित होते. पण या मागच्या 2 दिवसात एक थेंब सुद्धा वक्षस्थळातून दूध येत नाही. त्याच्याकरता ही परिस्थिती झाली. म्हणून गाय आणण्यासाठी पाठवलं. चोखोबरायांनी गाईला वासरू सोडलं. मी सांगत नाही, पुराण सांगते. वासरू सोडायच्या नंतर चोखोबरायांनी दूध नाही काढलं दूध. बहिणीनं सांगितलं दादा दूध नकोय, मेवण्यानं सांगितलं पाहुणे दूध नकोय, पत्नीनं सांगितलं धनी दूध नकोय. पत्नीने विचारलं मालक हे वाचेल का? डोक्याला हात लावला आणि पंढरीचं स्मरण केलं आणि सांगितलं सोयरा, आपण काही त्याला नारळ फोडलं नाही, उदबत्ती लावली नाही, नवस केला नाही, त्याला कापूर लावला नाही, काही नाही. त्याला पोरगं मागितलं नाही, त्यानं मनानं दिले ना, मनानं दिले. मग त्यानं मनानं दिले, मग वाचवायचं का मारायचं त्याच्या हातात आहे. या प्रपंचातल्या लागलेल्या, या वेलीला लागलेलं फूल सुकू द्यायचं का तेवत ठेवायचं हे त्याच्या हातात आहे. पण गाय ही वासरासाठी दूध देत असती, मालकासाठी नाही. म्हैस ही वगैरासाठी दूध देत असती, मालकासाठी नाही. शेळी ही तिच्या पिलासाठी दूध देत असते, मालकासाठी नाही. वाघीण ही छाव्यासाठीच दूध देत असते, पाळणाऱ्यासाठी नाही. वाघिणीचे पाय बांधून जर दूध काढायचा प्रयत्न केला तर स्तनातून रागाच्या भरात दूर येईल किंवा गरम वाफ येईल, पण दूध निघत नाही. मात्र हे बाकीचे आपण बाहुबळानं काढतो. आमच्या चोखोबरायानं सांगितलं, प्रिये, जीवनात कधीही या पोटासाठी ईदभर खळगी भरण्यासाठी एक तिळा इतका सुद्धा अनुचित प्रकार केला नाही. जीवनात गाई म्हशी अशी काही वाडा भरलाच नाही. आपण साध्या परिस्थितीत जीवन जगणारी माणसं आतापर्यंत लोकाच्या शिळ्या ताकावर, कुजट ताकावर किंवा वाळलेल्या 4-4, 5-5 दिवसाच्या भाकरीच्या तुकड्यावर जीवन काढलं ग. पण आतापर्यंत अनुचित प्रकार केला नाही, दयेचं सूत्र मोडलं नाही. मला वासरू आखडून दूध काढणं हे कधीच शक्य नाही. त्याच्यापेक्षा जगवायचं का मारायचं तो ठरविल. नंतर देवाचं चित्र दाखिल्याच्या नंतर ते बाळ वाचला हा भाग सोडून द्या. पण चोखोबरायाच्या अंतकरणात एवढी मोठी दया, एवढी मोठी दया, एवढी मोठी दया की ती दया मोजत असताना विधात्याकडे सुद्धा तराजू नव्हतं. स्वतःची पत्नी सांगते, मालक हा अपत्य आपला बालक आहे, तुमच्या ताईनं गाय दिली, या गायीच्या बदल्यात मी नाना प्रकारचं काम, अद्याप नाही म्हणजे नाहीच दूध काढलं, नाहीच काढलं. अगा वत्साचे आनन फुटे, वत्साचे आनन फुटे, सवे दुग्ध धारा न नेटे. धारा येत नसत्यात. वासराच्या बाजूला सैल सोडलेल्या गोऱ्याला फेस येत असतो, फेस येत असतो. शेतकरी जर असाल तर लक्षात येईल. तया धवला ती काढिता चंद्रामृत, चंद्रासारखं तेजस्वी तो फेस. तो नको ग म्हणले, नको पाप घेऊ. त्याची माय त्याच्यासाठी दूध देती आणि यानं तू त्याच्यासाठी दूध द्यावा. तुझ्या शरीरातली व्याधी ही या वासरासाठी कारणे का ठरवते ग? कशाला पुढच्या जन्मात तू हे कर्ज डोक्यावर करून ठेवते? इतक्या टोकाचा विचार करणारे श्रीमंत श्री चोखोबराय नाहीच वासराचं दूध काढलं. आता तो जगाचा बाप होता महाराज, त्याला मारायला इतकं सोपं होतंय. उपजताची कर्म मेळा आणि वाचे विठ्ठल सावळा. झाल्या जगाच्या मालकाचं भजन करणारा मुलगा त्याला तरी जगाचा बाप कसा मारेल महाराज? पण नाही, तिळा इतकी सुद्धा दया ढासळू दिली नाही. म्हणून साधू कोणाला म्हणावा ते पहिल्याकडे नाही करू शकत आपण. मी कीर्तनात दयेचं सूत्र गोड सांगल, पण त्यांच्या पायाला चिटकलेल्या मातीची पण बरोबरी करू शकत नाही. म्हणून साधुत्वाचं गप्पा आम्ही हाणायच्या नाही. दुष्काळ पडला, मंगळवेड्याचं भांडार सांभाळायला दामू शेट्टी होते. ड्युटी संपली, मंगळवेड्याहून पंढरीला निघाले. वास्तव्य पंढरपुरात होतं, काम मंगळवेड्यात होतं. भांडार बिदरच्या बादशाचं होतं, समाजानं मुसलमान राजा. धान्याचं कोठार सांभाळायचं काम दामू शेट्टीकडं. 7-7.25 किलो महिन्याला धान्य भेटायचं. तितक्या धान्यात 14 लोकांचं कुटुंब सांभाळायचं. रस्त्यानं चाललेत, चलता एका बाईच्या मांडीवर लेकरू होतं. 7-8 वर्षाचं लेकरू असेल. आपा
रडू लागली. दामू शेट्टी घोड्यावरून खाली उतरले. बादशाचं घोडं होतं बसायला. खाली उतरले. माय काय ग, 2 दिवस झालं भाकरीच नाही. काय देऊ त्याला? कोण आहे? मुलगा आहे. घर कुठे आहे तुमचं? आज सकाळी याला घेऊन सरदाराकडे आलते. भांडार सांभाळणारे वेगळे आणि हे याच्यातलं धान्य कोणाला द्यायचे याच्यातली ताकद वेगळ्याची. त्याला दाखवले लेकरू. पदरात 800 चिठवक्षे निठवक्षे किलोचं धान्य द्या. अविरत भांडाराची सेवा करील पण काहीतरी द्या. नाही दिलं. इथपर्यंत लेकरू चालवत खांद्यावर कसतरी आणलंय. आता मलाही चालता येत नाही, करू काय? दामू शेट्टी जवळ येतात आणि त्याचा हात उचलून पाहतात. हात सोडला, खाली पडला. डोळ्यातून पाणी आलं. माय गेलं गय, गेलंय. कबीर कहे जग अंधा, अंधी जैसी गाय, बछड़ा था सो मर गया, झुटी चाम चटाय. मेलेल्या वासराची चांबडी जशी आंधळी गाय चाटते तशी ती माऊली भावनावश झालेली. अपत्य मृत्यू पावलं. समोर गेल्याच्या नंतर अशी 4-2 प्रकरणं पाहिली. दामू शेट्टीच्या कमरेला भांडाराच्या चाव्या होत्या. कमरेला चाव्या होत्या. दामू शेट्टीवर विश्वास होता. गळ्यामध्ये तुळशीची कंठी होती. गोपीचंद कपाळाला असायचा, बुक्का असायचा. रात्रंदिवस विटेवरच्या मालकाचं चिंतन असायचं. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. जातीनं मुसलमान जातीचा सरदार सगळ्यात जास्त जर कोणावर विश्वास ठेवायचा तर तो दामू शेट्टीवर ठेवत होता. संप्रदायात इतकी मोठी ताकद आहे. फक्त आमच्या लोकांनी नीट वागायला पाहिजे. एवढी मोठी ताकद आहे, इतकी मोठी ताकद. कीर्तनकार गावात गेल्याच्या नंतर एकही गावातला माणूस त्याची जात विचारित नाही, त्याचं कुळ विचारित नाही. त्याच्या पाया पडते तो लोक. घर कधी गवसल म्हणून रोडवर अर्धा तास उभं राहतात आम्हाला घेण्यासाठी लोक. अर्धा घंटा. आधी जेवणार का नंतर जेवणार याची चौकशी करतात. इतकं प्रेम आमच्यावर करतात. याची एकमेव ताकद आहे पंढरपुरातल्या मालकाची आमच्यावर कृपा. आम्ही किती गोड वागायला पाहिजे. योग असा आला. दामू शेट्टीने विचार केला, आपल्या घरात 14 माणसं आहेत आणि येईपर्यंत मेलेली 28 पाहिली. आपल्या दुप्पट माणसं भाकरी वाचून मेलेली पाहिली. पुढच्या 4-2 दिवसात किती मरतील? एक पर्याय आहे. हा प्रांत जर वाचवायचा असेल, का बोलतात माणसं? हा प्रांत जर वाचवायचा असेल, हा प्रांत वाचवायचा असेल तर 14 लोकांवर पाणी सोडावं लागेल. 14 मृत्यू पावल्याच्या नंतर जर परिसर वाचत असेल, परिसर, तर काय हरकत आहे 14 गेले असतील तर? घोड्यावर बसले, टाच मारली. बोलत्या आणि घोडं फिरल्या गेलं. सरदाराच्या मुलांनी पाहिलं. आता ते हिंदीत बोलत असेल. दामू शेट्टी ड्युटी संपली तरी परत आलेत. पण त्या सरदाराचा विश्वास होता, दामू शेट्टी परत जरी आले तर कोणी आजच्या दिवशी. आणि त्याला हे असे पांचट गोष्टी दाखवतो. तू मी दाढीच करीत नाही, जंगळलेल्या. तू जवळून गेल्यावर माणसाला उलटी होती. आणि तू ह्या दाढीचा सोमवाराचा श्रावण महिन्याचा काय संबंध आहे? लई सोंगडी माणसो. बाप मेल्या म्हणले आपण केळं सोडले. म्हणलं केळ काऊन सोड? नाही म्हणला केळ खाल्ल्यावर सर्दी होती म्हणून गंगात बापासाठी 6 महिने केळी सोड्या. लय नाटकेत माणसं. लय उताला यायचं. खूप होत. चला कावड चालली, कावड. महाराज देवाला आवडावतो परमार्थ असला पाहिजे.
लोकाला आवडणारा परमार्थ काय कामाचा नाही. लोक कोणालाही नाक वाकडं करतात आणि कोणाला हसतात. पंढरपुरातल्या मालकाने आनंदाने आपल्या वक्त वागण्यावर हसावा, आपल्यावर प्रसन्न व्हावा. पंढरपुरातल्या मालकाने आपल्या कर्तव्यावर, त्याला परमार्थ म्हणत असतात. कावड चालली, ती कावड घेऊन ज्यांचा अभंग निवडलाय ती पैठणची मालक. शेवटचं वाक्य ऐका आता, म्हणजे आपला शब्दही पूर्ण होतोय. तसं 11-17 झालेत, 3 मिनिटात आपला शब्द पूर्ण आहे का नाही. मापात पाप नसा, बोलल्याला वागावं. फोनवर जसं बोललो तसं. कारण मागच्या वेळेस माझी काल्याची तारीख घेतली होती, पण पत्रिका छापायच्या अगोदर आम्हाला एक अडचण आली ती लग्नाची. मग त्यांना सांगितलं, म्हणजे मग नव्हतं, मग आधीच झालं. पुन्हा म्हणतील कोणाचं लग्न, लेकरं बी लहान येतं होतं एक नातेवाईकाचं जवळचं. मग त्यांना सांगितलं एवढ्या वेळेस माफ करा, दुसऱ्या वेळेस. मग ते म्हणले मागची मी म्हणलं 10 मिनिटं कीर्तन आगाव करील, काय ताण घेऊ नका. मी पत्रिका छापायच्या अगोदरच बदल केला, पत्रिका छापल्यावर नाही. मग ती कावड घेऊन शांतीब्रह्म एकनाथ महाराज चाललेत. आता शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं जीवन कसलं होतं. ते गंगेच्या स्नानाला चालले, गोदावरीच्या पायात नसायचं काही. गोदावरीला नैवेद्य घेऊन चालले, पायात नसायचं काही. असं फार शिस्त होती ना, सोहळ्यात जीवन होतं ना त्यांचं. असं वागणं पावित्र्यात होतं ना, नाविन्यातलं जीवन होतं ना. आपलं काय नसते, काही विषय नाही आपलं, काय विषय नाही. काय पूर्वी आता चमडा कमरेचे पट्टे वगैरे देवाच्या दर्शनाकरता जाताना काढायचे, असं शिस्तीत. आपलं काय नसते, गडबडीत आटो येऊ दे. मग मारुतीच्या पाय, महादेवाच्या पडले, मधल्या देवाच्या मारुतीच्या पाय गपकन पंजे बुटात आणि टाचावरी. मारुतीराय येतो, अरे त्यानं रावणाचे पाय हाणलेत. तू हे तंगडे हाणायला त्याला किती टाइम लागायला, का हाणणं बुटाच्या बाहेर. किती नाटकं, काही तर इतके नंबरी. थांब ना, आलो ना. मारुतीरायाच्या पाया पडायचं ना, अर्धी बिडी वाढायची राहिली. जय मारुतीराय. अरे त्यानं रावणाच्या दाढीन मिशा दुपारा जाळल्या, तू धोतर जळाल्यावर काय जळण. काय येडेवणी करायला, त्या याचं धोतर पेटवायला त्याला किती लागायला लागलं. रावणाच्या दाढी मिशाला ज्याची एक चौक टिकल्यावर 13-12 खासदार होता येते, अशा 7 कोटी चौकटी ज्याच्याकडे येतात, त्याच्या हनुमंत महाबळीन दाढी रावणाची, त्या दिवशी पुरावा सांगितला होता मी. मग एवढी ज्याच्यात ताकद आहे, मागून बिडी धरी तू नाही चढ जळायचं का तू. किती नाटकं, किती कशाला असं पाया पडायचं मला सांगा तुम्ही. काय पत्र पाठवले देवानं आपल्याला. ही सगळी नाटक तुकोबारायचं जीवन होतं. आपली लय नाटकं, इतकी नाटकं. हे ते खैर पोरग पाठीलं, आडनाव नाही म्हणालो मी कोणाचं. हे भंगिरी पोरग पाठीलं दुकानावर गुळ आणायला. सणाचा पुरणपोळीचा नैवेद्य होता आणि ते पोरग असंच भंगिरी, ते येताना गुळ टोकारला. माईन सांगितलं बाबा याला असे वन कसे येत रे. ते म्हणलं खेळ्याचे येत. दुकानदारानं खेळ्यानं ढेप फोडीन याच्या दाताचीच, आणि हिच्या पोरानं गुळ दातानं टोकारलाय, ते गुळ पूर्णात टाकलाय. आणि मग ही म्हणली देवा, हे सुनाल म्हणली हात लावू नको, शुद्ध आहे. सुन म्हणली मायात नवऱ्यान माया देखता टोकारला होता आणि काय मातीचा शुद्ध आहे. म्हणजे लग्न झाल्यावर बाबा इतका महाळ्या, त्यानं गुळ तोंडानं टोकारला. आणि हे आपले सगळे नाटक. आमची इथं असं सत्य आंबा करायचं ठरलं. देवीचं कुलदैवत हे. मी आपलं सोपं अभंगातले वगैरे असे काही हे म्हणत असतोय, बाकीच्या नाही नादी लागत, मला आवडत बी नाही ते गबाळ. मग कुलाचार करायचा ठरला. आमच्या घरच्यांनी सांगितलं आपल्या बोरचं पाणी आटलेत. म्हणलं आपण विकत घेऊ, काय ताणे आपल्याला, कशाची कमी आहे का. शेतातला माल भरपूर आहे, हे लोक संध्याकाळी थोडंफार देतात, काही अडचणच नाही ना आपल्याला. हा ATM मध्ये पैसे संध्याकाळी निघतील पण लागतात ना. ATM मध्ये नसल्यावर निघतात का पैसे. हा कीर्तन करायचं, जिथं कीर्तनाला गेला तिथं संध्याकाळी 11-12 वाजता कोणतं ATM आहे. कसे निघतात खनखन, उडून जाऊन म्हणून पाकिट उडून जाऊन म्हणून त्याच्यावर नारळ. घरा लोक नेऊन घालीत नाहीत ते तरी बरं आहे. तरी म्हणले असते झोपीतच गादीवर दिवसा जाय. हा किती मोठी ताकद, किती मोठी. चला, आणि तू काय ताण घेते म्हणलं. आपण टँकर बोलू. लगेच फोन लावला, आलो म्हणे महाराज, आलो 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 टँकर दारात आल्याबरोबर. आमच्या घरचे म्हणले तुम्ही मागं सारखा. म्हणलं काय झालं. तुम्ही आताच कीर्तनातून आलात, 100-200 लोकायला खेटलात. तुमच्या लय पाया पडलेत लोक कोणी बी. म्हणलं मग माझ्या पाया पडण्याचं काय वार करायचं. नाही म्हणले तुम्ही टँकरला हात लावू नका. सत्य आंबा करायचा, देवीच्या पूजेकरता नैवेद्यासाठी पाणी घ्यायचे. तर ते टँकरचं ड्रायव्हर खाली उतरलं,
मी कॉक फिर नाही नाही तू नको कॉक फिरू, तू कॉक फिरू नको. आमच्या घरच्या ना आधी दुसरं पाणी घेतलं, दारात सडा टाकला आणि मग ते सडा टाकल्यावर मग तिथं गेल्या ते कॉक फिरीला. ते म्हणले कशासाठी, नाही सोहळ्यात पाणी घेतलं त्याला नाही हात लावू द्यायचा. आणि म्हणलं भरून कोण आणलं टँकर, कॉक तो फिरीला असेल, टँकर कोण भरून आणलं त्यानंच. तर ते मी काय जास्त बोललो नाही, म्हणलं आपली कशाला आता दोघायचं रस्त्यावर जाऊ द्यायचं. मग त्याला म्हणलं का रे, मी असा घाम पुसू लागलो, घाम येऊ लागलो. म्हणलं तुला घाम कसं काय येत नाही. नाही म्हणले महाराज आता येत नाही, पहिला येत होता आता नाही येत. म्हणलं कसं काय येत नाही. म्हणलं मी दर घंट्याला आंघोळ करतो. म्हणलं कुठं, याच्यातच, ह्याच टँकरात करतो. म्हणलं आंघोळ दर घंट्याला करतो, याच्यातच करतो. म्हणलं मूर्ख आहेस का काय रे तू. म्हणलं काय झालं, तू याच्यात आंघोळ करतो ना आम्ही. म्हणलं याच्यात 6000 लिटर पाणी बसतंय, मी आंघोळ केलेलं तुम्हाला किती की आलंय. आमच्या घरच्या म्हणलं आपला सत्य आंबा नाही झाला, चिचा आंबा झाला आहे. आणि नंतर त्याला विचारलं काय कोणाचा मुलगा आहे. काय नाही म्हणलं मी आन्सर व्हायचा पुतणे आहे. ये म्हणलं ये 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 ये. आपण इतकं करून परमार्थातले नाटकं सांगतो. काय नाटकं चलतील आपले मला सांगा, देवाला आवडत आहेत का. नाथांचं जीवन काय होतं, काय जीवन नाथांचं. जिथून कावड भरली तिथून पायात पायतन नाही. काय शिस्तता. रस्त्यात जवळ आली, कितीतरी लोक होते, वेदांतिक शास्त्री आचार्य पंडित मोठमोठाले विद्वान लोक. नाथांच्या जवळ काय साध्या लोकांचा संग्रह असेल का. मोठ्या नामघोषात कावड चालली. दुपारचा ठेपा जवळ आला आणि एका वाळवंटात पात्रामध्ये तापलेल्या वाळूत एका गाढवाचे पाय 4 वरी झाले तर ते ब्या ब्या ओरडते. माणसाच्या फंटीतून नाथांनी पाहिलं, तशीच कावड घेऊन बाजूला तोंडात टाक. महाराज काय रे काय काय. आपण एवढ्या सायासानं कावड देवाला घालण्यासाठी आणली, गाढवाच्या तोंडात. नाथांनी सांगितलं आपल्या खांद्यावर पाणी असताना एक मुका प्राणी पाण्या वाचून जर मरत असेल, अशा हजारो कावडी देवाला अर्पण केल्या तरी आपल्याला पुण्य नाही. आणि आपण आणलेली कावड या मुक्या प्राण्याच्या तोंडात टाकून याचा जर प्राण वाचला असेल तर 1 कोटी कावडी देवाला अर्पण केल्याचं पुण्य प्राप्त होईल. महाराज मुक्या प्राण्यात देव मानला. काय दया, सर्वाभूती दया, साधू म्हणावे ऐशिया. समदृष्टीच्या बाबतीत समदृष्टी समदृष्टी. नाथांच्या दारामध्ये रस्ता झाडायला नाली काढायला राम आणि सरजू नावाचे 2 सेवक होते. पक्षाच्या दिवशी, पक्ष म्हणजे पित्र, त्या दिवशी भाताचा सुगंध सरजूनं घेतला आणि सरजू रामाला म्हणला रामा काय भात सुगंधी. ते म्हणलं आपलं नशीब आहे का इतका गरम खाला. आईसाहेबांना ऐकलं. मालक पूजा करत होते, पूजा करता करता सोहळ्यातूनच आवाज दिला. सोहळ्यात होत्या स्वयंपाक करता करता. मालक ऐकलं का, राम सरजूला भात खाची इच्छा आहे, 5 मिनिटात पूजा आटपती, ताटं लाव. एका 2 ताटात भात काढला, त्याच्यावर वरण टाकलं, गावरान तूप टाकलं आणि तुपाच्या वाट्या पुन्हा भरून टाकल्या. चांदीचे पाटा आवाज दिला, श्रीखंड्या राम सरजूला आत बोलव. श्रीखंड्याना ए राम सरजू मध्ये या. रामा म्हणला सरज्या कशाला वास घेतला, वाड्यात नेऊन हाणतेत. कशाला वास घेतला रे भाताचा, आतमध्ये नेऊन हाणतेत. आतमध्ये बोलिल्यावर पाय धुवाल चौरंग टाकला फिरक्याचा बावण्या चंदनाचा. ते म्हणला अरे महाराजाचं घर आहे, पाय धुवून हाणतेत, पाय धुवून आणतेत. आतमध्ये गेल्या समय लावल्या, पाटावर बसिलं, चांदीच्या पाटावर बसून मारतेत रे. पाण्याची पेले आले, फुलपात्र तांब्या, पाणी पाजून मारतेत रे. तितक्यात समोर ताट टेकलं, जेव घालून मारण्याचा वाण रे. आपण वास नव्हता घ्यायला पाहिजे. पण महाराज वरण भात सगळं त्याच्यावर टाकलेलं, समोर आईसाहेब बसल्या. खा राम सरजू जेवा. मग लक्षात आलं आपल्याला मारत नाहीत. पण राम सरजूनं भात कालेल्या भाताच्या कणात स्वतःची लेकरं दिसत होते. 4-4 दिवसाची आंबील पेणारी लेकरं, त्याची ही परिस्थिती. आणि बापानी साखर भात तूप खावा. डोळ्यातून पाणी आलं. जेवा ना रे मालकीनबाई, लेकरं उपाशी आहेत. जेव्हा जेव्हा हरिपंडिताची शपथ घेऊन सांगते तुम्ही जेव्हा, लेकराला बांधून देईल. कोण होते राम सरजू. सोय रे पिशून समानाची घडे, चित्त परवडे उपकारी, तरीच अंगीकार करील नारायण, बडबडे तो शीन येणे विण. महाराज काम करणाऱ्या लोकांमध्ये दया करणे पुत्राशी, तेची दासा आणि दाशी. जे आपल्या लेकरावर जितकं हरिपंडितावर प्रेम होतं, तितकं काम करणाऱ्यावर गिरजा काकीचं प्रेम होतं. म्हणून जगाचा बाप 36 वर्ष लुगडं झाला. सर्वाभूती दया, साधू म्हणावे दया, साधू म्हणावे ऐशिया. जग ब्रह्म रूप जान हेची साधूचे लक्षण. प्रस्तुत प्राप्त प्रसंग, निवडलेला अभंग
विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय शांती ब्रह्मनाथ बाबा यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला 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 प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या पैठणच्या मालकांचा बेस कमी करायचा थोडा विकोई कमी बेस कमी कडक करा आवाज देव चांगलं करेल चांगली साऊंड सिस्टीम प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग पैठणच्या मालकांचा आहे मालक या अभंगाद्वारे नमूद करतात नेमकं साधू म्हणायचं कोणाला ज्याच्या त्याच्या भ्रामक कल्पना असतात कोणी कोणाला साधू म्हणणार कोणी कोणाला म्हणणार कोणाला वाटतं ज्याच्याकडे लय मोठे पैसे आहेत तो आमचा लय भारीचा महाराज आहे असं असतं काय काय प्रत्येक उचल्याचे वेगवेगळे मत असे कुंटलानं उचले जन्माला आलेत कोणाला असं वाटतं 5-25 गाड्या ज्याच्याकडे तो महाराज मोठा तो महाराज खरा महाराज एखाद्याला वाटत असेल त्याला कीर्तन करता येतं म्हणून तो साधू आहे पकवाद वाजिता येतो म्हणून साधू आहे गाता येतं म्हणून साधू आहे माळा घातल्या 5-25 म्हणून साधू आहे नाही साधूचं लक्षण आहे दया ज्याच्या अंतःकरणामध्ये शरीराच्या कणाकणामध्ये रोमारोमामध्ये मज्जेमध्ये तंतूमध्ये दया भरलेली आहे तो साधू आहे बर दयेचे खूप मोठे प्रकार काही लोकांकडे रक्ताच्या कणाकणामध्ये दया आहे पण ती रक्ताच्या नात्यावरच्या लोकांवर करते दुसऱ्यावर करत नसते ही हरामखोर दया संप्रदायात वापरल्या जात नाही आपुलियाचा कळवळा माझा आवाज नुसता कडक करा कमी करा बेस